नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी. कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार आता मोठा फटका, तर सरकारकडून पगार कपात करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. शासकीय कर्मचाऱ्यांना एक धक्का देणारा आदेश सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. आता कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे आता मोठा फटका बसणार आहे आणि या संदर्भात आता केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण आदेशही निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाकडून सरकारी कार्यालयामध्ये अद्ययावत प्रणाली आणलेली आहे. यामध्ये आता कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावण्यात आलेली आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय काही भागामध्ये ऑनलाईन प्रणालीवर आधारित बायोमेट्रिक हजेरीही असणार आहे. सदर हजेरी वरिष्ठ कार्यालयांशी आता नेट कनेक्टद्वारे कनेक्ट करण्यात येणार आहे. सरकारकडून आता शासकीय कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. कार्यालयामध्ये नेहमीच उशिरा येणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता वेळेपूर्वीच लगाम लावण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. शासनाकडून आदेश निर्गमित करत कार्यालयामध्ये आता उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता सक्त ताकीदही देण्यात आलेली आहे. उशिरा येणाऱ्यावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले असून आता केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून उपस्थितीसाठी मोबाईल फोन आधारित असणारे फेस ऑथेंटिकेशन सिस्टम वापरण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्यामुळे आता उपस्थितीकरिता होणाऱ्या गैरवापरास आळा बसणार असल्याचेही आता नमूद करण्यात आलेले आहे. याशिवाय सदर फेस ऑथेंटिकेशन सिस्टममध्ये आता लाईव्ह लोकेशन डिटेक्शन आणि जिओ टॅगिंग या प्रकारच्या आधुनिक यंत्राचा वापरही होणार आहे. यामध्ये आता आधार सक्षम बायोमेट्रिक हजेरी प्रणाली वापर करण्यात येणार असून कर्मचारी हजेरीसाठी अधिक पारदर्शकता येणार असल्याचेही आता मनुष्यबळ मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता अर्ध्या दिवसांची रजा लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. महिन्यातून 2 वेळा अशा प्रकारची चूक झाल्यास आता 1 दिवसाची रजाही कापण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. उशिरा येण्यास उचित कारण असेल तरच अशा प्रकारची रजा कापली जाईल, अन्यथा कर्मचाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर आता कार्यालयामधून कार्यालयीन वेळेच्या अगोदरच जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील आता कारवाईचे निर्देश देण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे आता सरकारी कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर खरंच लगाम लागेल का,